झी मराठी अवॉर्ड 2015 सर्वोत्कृष्ट जोडीचा मान मिळाला आहे तो म्हणजे जय आणि आदितीला जाणून घेऊ त्यांच्याकडनं या क्षणी त्यांच्या मनात काय भावना आहेत. सगळ्यात पहिले दोघांचंही मनापासून अभिनंदन. आणि आज जे एक सगळ्यांची मेहनत होती ती फळाला आली आहे. सर्वोत्कृष्ट जोडी तुम्ही ठरलेला आहात, काय नक्की वाटतं? खरं तर झी मराठी चे आभार मानण्या इतकं आभार फक्त मानून हे भागणार नाही आहे. कारण झी मराठीने जर आमच्या दोघांवर विश्वास ठेवला नसता तर ही जोडी प्रेक्षकांसमोर येऊ शकली नसती. तो सगळ्यात आधी आणि सर्वप्रथम झी मराठी, निलेश सर, कल्याणी मॅम, तुमचे खूप खूप आभार. झी मराठीचे खरंच खूप आभार, कारण आमच्या दोघांची पहिलीच सिरियल एकत्र काम करण्याची पहिलीच वेळ. सो आम्हालाच माहीत नव्हतं आमची जोडी कशी वाटेल. त्यात सिरियलच्या प्लॉटमध्येच लव्ह स्टोरी वगैरे नसून डायरेक्ट लग्न झाल्यानंतरची स्टोरी. सो असे सगळे चॅलेंजेस या मालिकेच्या सुरुवातीला होते. वर्षभर ही मालिका प्रेक्षकांनी खूप डोक्यावर उचलून धरली. डोक्यावर उचलून धरण्यापेक्षा त्यांनी घरातली बनवली ही मालिका आणि त्या मालिकेला अगदी घरातल्यासारखं प्रेम दिलं. सो प्रेक्षकांचे खूप खूप आभार. आमचं प्रोडक्शन हाऊस ज्यांनी आम्हाला सतत सपोर्ट केलं, आम्हाला खूप त्रास न देता, खूप रात्रंदिवस शूट करायला न लावता खूप प्रेमाने छान सांभाळून घेतलं, सतत अजूनही घेतात. आणि आम्हाला सतत एक छान जोडी असल्याचा फील देतात सेटवरती. सर्व कलाकार ज्यांना आत्ता बॅक टू बॅक साधारण सर्वच अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्यामुळे सर्व सिनियर आर्टिस्ट, सर्व ज्युनियर नवीन आलेले आर्टिस्ट, सर्व टेक्निशियन्स ज्यांनी आम्हाला सतत सांभाळून घेतलं. आम्ही एक जोडी कसे वाटू, आमच्यातली केमिस्ट्री जिच्याबद्दल सतत बोललं जातं, तर ती केमिस्ट्री कुठल्या लॅबमध्ये घडते, तर ती आमची KRDची फॅमिली आहे. त्या लॅबचं नाव KRD आहे किंवा कार्यदुरावा आहे. सो कार्यदुरावाची अख्खी फॅमिली, अख्खं कुटुंब. शिवाय मला वाटतं आमचे लेखक, आमचं म्युझिक डिरेक्टर, आमचं म्युझिक जो कंपोज करत असतो AV प्रफुल्लचंद्र, ज्यालाही अवॉर्ड मिळालं, त्याला एक विशेष पुरस्कार मिळालेला आहे. सो त्याचेही खूप आभार. आणि मला वाटतं सर्व प्रेक्षकांचे तर आभार आहेतच, पण शिवाय अख्खी काय म्हणतात, झी मराठीचा अख्खा परिवारच, सर्व मालिकांमधले सर्व कलाकार, सर्व टेक्निशियन्स हे कार्यदुरावर खूप मनापासून प्रेम करतात. ते जेव्हा जेव्हा कुठे कुठे भेटतात तेव्हा तेव्हा ते आवर्जून हे सांगतात. त्यामुळे त्या सर्वांचंही खूप खूप आभार. ओके, सुरुची तुझा अनुभव कसा? खूप छान आहे. सर्वोत्कृष्ट जोडी आम्हाला आज मिळालेलं आहे. झी मराठीने आम्हाला खऱ्या अर्थी परिवारात सामील केलं आणि आय थिंक ही पावती आहे त्याची. आणि आम्ही सगळ्यांसमोर जोडी म्हणून आलो. लोकांनी आमच्यावर इतकं प्रेम केलं. आमचे लेखक, आमचं प्रोडक्शन हाऊस, झी मराठीचं कुटुंब, या सगळ्यांनीच आम्हाला आपलंसं केलं. KRDची संपूर्ण टीम, कारण जसं सुयश म्हणाला तसं हो, प्रत्येकाने आमची केमिस्ट्री कशी छान व्हावी यासाठी प्रत्येकाचे काही ना काहीतरी सजेशन्स कायमच होते आणि असतात. आणि सगळ्यात मोठं थँक्यू सुयशसाठी, कारण आय थिंक त्याच्याशिवाय हे खरंच शक्य नव्हतं. पहिल्या दिवसापासून खूप छान फ्रेंड असा मला मिळाला आणि प्रत्येक सीनमध्ये काही जर सजेशन्स असतील किंवा काही जर नाही जमलं तर त्यांनी मला कायमच मदत केली आहे. त्याबद्दल फक्त दोघांना तर अवॉर्ड मिळालेला आहे, पण टीमला देखील अवॉर्ड मिळालेला आहे आणि सगळ्यात जास्त पुरस्कार मिळवलेली मालिका यावर्षी कार्यदुरावा ठरली आहे. त्याबद्दल दोघांना काय वाटतं? मी आत्ता जे बोललो ते कमी होतं का? कारण तेच सगळं मला बोलायचं होतं सर्वच अवॉर्डसाठी. झी मराठीला सर्वोत्कृष्ट मालिकेचा अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्यासाठी प्रेक्षकांचे मनापासून आभार. झी मराठीचे खूप खूप आभार. आणि आत्ताशी 1च वर्ष झालं आहे, आम्ही अजूनही नवीन आहोत. त्यामुळे पुढची बरीच वर्ष तुमचं प्रेम असंच आम्हाला मिळत राहावं आणि अशीच आमच्यावरती अवॉर्ड्सची बरसात होत राहावी. पुढच्या वर्षी तरी जय आदिती एकमेकांशी, म्हणजे जे आत्ता जे दुरावा आहे तो जरा मिटलेला दिसेल का? ते मला माहीत नाही, पण प्रेक्षकांमध्ये आणि आमच्यामध्ये दुरावा नाही आहे हे याच्यामुळे नक्कीच कळलं आहे आम्हाला. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद, एवढ्या मनापासून बोललात. पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. झी गौरव 2015 अनेक जे अवॉर्ड मिळाले त्याच्यामध्ये जय मल्हारच्या टीमला देखील अवॉर्ड मिळालं. या क्षणी तिघही जण आपल्याबरोबर आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडनं या क्षणी त्यांच्या मनात काय भावना आहेत. देवा, आज देवा तर देव तर तू बनलास आणि आता लोकांच्या हृदयात देखील पोहोचलास. या अवॉर्डचं महत्त्व तुझ्यासाठी काय? खंडेरांचीच योजना होती की त्यांचं हे चरित्र जनमानसात पोहोचावं आणि ते कार्य करण्याची संधी आम्हा तिघांना, आमच्या टीमला त्याने दिली. आम्ही कशा रीतीने पेली ते तुम्ही सांगू शकता, कारण आम्ही तुमच्या हृदयात आहोत. त्यामुळे नक्कीच आम्ही तुम्हाला आवडतो आणि त्याचं फलित म्हणून खंडेरायांची ही योजना तुमच्यापर्यंत पोहोचवली, त्याचं चरित्र तुमच्यापर्यंत पोहोचवलं, त्याचे आशीर्वाद म्हणून कदाचित हे आशीर्वाद त्यांनी आमच्या पदरी, आमच्या माथ्यावर ठेवलेला आहे.
मला सर्वोत्कृष्ट नायक सुरभी आणि ईशाला सर्वोत्कृष्ट नायिका हा किताब मिळालेला आहे. खरंच प्रत्येक कलाकाराला वाटावं की हा किताब आपल्याला मिळावा आणि आज ते भाग्य, आज तो आशीर्वाद आम्हाला खंडेराय, म्हाळसे आणि बाणे यांच्या कृपेने आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे खूप बरं वाटतं. खंडेराय दोघींना वाटून घ्यावे लागले, तसा सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार देखील दोघींना वाटून घ्यावा लागला. तर काय नक्की म्हणत? कमीपणा नाही, अजिबात. खूप आनंद आहे की मला माझ्या को ॲक्टर बरोबर तो शेअर करायला लागला किंवा करायला मिळाला, हेही भाग्यच म्हणावं. आणि दोघी मला असं वाटतं की इतर नायिका तर होत्याच, पण सुरभीने तेवढे कष्ट घेतलेत आणि आज ते झी मराठीला दिसले आणि नथिंग लाईक इट. हे शेअर नाही करावे लागलेत, कारण की तेवढं आमचं कॅरेक्टर त्या लेव्हलचं आहे की असं नाही होऊ शकत की हिचं जेवढ्या ताकदीचं आहे तेवढं हिचं नाही आहे. त्यामुळे त्यांना मे बी ते दोघींनाही देणं भाग असेल किंवा द्यावं लागलं असेल, कारण की कोणा एकीला देऊन नसतं चाललं. त्यामुळे ते शेअर नाही करावं लागलं आहे. शेवटी आम्हाला 2 वेगवेगळ्या ट्रॉफी मिळाल्या आहेत, ते आम्ही एकीमध्ये दोघींमध्ये एक नाही आहे. ॲक्च्युली शेअर हा प्रकार खरंच येत नाही, कारण देवदत्तला शेअर करतो आम्ही, खंडोबाला, मानू आणि म्हाळसा म्हणून. पण एक सांगतो की जय मल्हारमुळे नवीन संकल्पना, नॉमिनेशनमध्ये 2 जोड्या होत्या. कुठल्याच मालिकेला 2 जोड्या मिळाल्या नाहीत, आमच्या मालिकेला मिळाल्या. तशाच कुठल्याच मालिकेला 2 सर्वोत्कृष्ट हिरोईन्स मिळाल्या नाहीत, नायिका मिळाल्यात, त्या आमच्या मालिकेला मिळालेल्या आहेत. रसिकांचं प्रेम देखील इक्वल आहे, म्हणून दोघींना अवॉर्ड मिळाला. यांच्या रसिकांच्या प्रेमाशिवाय ही गोष्ट साध्य होऊच शकत नाही. कारण म्हटलं ना की आम्ही सिरियल बनवत असतो, पण सिरियल नंबर 1 बनत असतील तर ते आमचे रसिक प्रेक्षक. नाही, असं झालं असतं की जशी खंडेरायांची कोंडी होते दोघींमध्ये, तशी प्रेक्षकांची होईल. म्हणून मला वाटतं त्यांनी सेफ साईड आम्हाला दोघींनाही दिलं. नाही, मला असं नाही वाटत खरं सांगायचं तर, कारण ऑब्व्हियसली वेगवेगळे कॅरेक्टर आहेत आणि असं नसेल झालं ह्याच्यावरून आमचं जरा वाद चाललेत, ते दिसतच असतील. पण तरी ठीक आहे, म्हणजे छान वाटतंय. कोई तुझको कान पे उसके 4 लगा दूं, जी भर के नाच ले बेबी शैंपेन के शावर में। यार तेरे का फ्रेंड मिनिस्टर बैठा है जो पावर में है। झी मराठी अवॉर्ड 2015 मध्ये सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम आणि याशिवाय इतरही पुरस्कार जिंकणारी एंटरटेनिंग टीम ठरली, ती म्हणजे थुकराटवाडीची ही सुंदर टीम. जाणून घेऊया त्यांच्याकडनंच की या क्षणी त्यांच्या मनात काय भावना आहेत, किती ते आनंदात आहेत. दिनेश, सगळ्यात पहिले कॉन्सेप्टपासून सगळं दिग्दर्शन तुझं होतं आणि आता एकापासून एक अवॉर्ड्स मिळत आहेत, तर काय नक्की मनात भावना? नाही, खूपच मजा. आणि यासारखा आनंद नसतो की जेव्हा रसिक प्रेक्षकांची थाप मिळते पाठीवरती. आणि त्याचबरोबर झी मराठी अवॉर्ड हे मिळावं लहानपणापासून वाटायचं. जेव्हा मी प्रेक्षक होतो फक्त, तेव्हा घरात बसून असं वाटायचं की कधीतरी आपण जर कलाकार झालो तर ही ट्रॉफी आपल्या घरी येईल का. पण इतका आशीर्वाद आहे की आता ही 4थी ट्रॉफी असेल या 2 धरून घरामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं जे काम आमच्यावरती सोपवलं आहे झी मराठीनं, लोकांना हसवण्याचं, ते काम इमाने इतबारे 24 तास करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. कधी आम्ही सेलिब्रेशन करत नाही असं आम्ही नेहमीच म्हणतो की चला मग छान एपिसोड झाला तर आपण पार्टी करूया. कारण आजचं झालं, उद्या काय, आजचा पेपर आता रद्दी झाला, उद्या काय, ह्या टेन्शनमध्ये आम्ही सगळे होतो. पण सेलिब्रेशनचा क्षण झी मराठीनं आणि रसिक प्रेक्षकांनी दिला आहे. त्यामुळे थँक्यू सो मच, तुमचे सगळ्यांचे आभार. असंच प्रेम करत राहा, हसत राहा. श्रेया, तू एक वेगवेगळे कॅरेक्टर्स करतेस ते तर आम्ही पाहिलं. आज देखील तुम्ही खूप धमाल केली. पण मला सांग की सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमाचा अवॉर्ड जेव्हा मिळालं तेव्हा तुझ्या मनात नक्की काय? खूप भारी वाटलं. खरं तर
जसं डॉक्टर म्हणाला की आम्ही गेले अनेक आठवडे बोट अपील करतोय आणि कुठेतरी मनात होतं की ह्यावेळेला मिळेलच, कारण का ज्या पद्धतीने प्रेक्षकांचं प्रेम आम्हाला मिळतंय तर काय म्हणू, वी आर ब्लेस्ड. आणि अशा पद्धतीचा प्रतिसाद, अशा पद्धतीचं प्रेम, हा परिवार चला हवा अयोध्येचा, त्याचबरोबर झी मराठी, मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते एक अभिनेत्री म्हणून, एक माणूस म्हणून, की अतिशय गोड, गोंडस, प्रेमळ आणि जिव्हाळ्याच्या कुटुंबात त्यांनी मला सामील करून घेतलंय. प्रेक्षकांचे सुद्धा पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार. बरं कुशल, तुला नक्की काय मनात भावना आहेत? कारण टफ कॉम्पिटिशन तुमच्यामध्ये देखील होती की सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा कोणाला मिळणार, त्याबद्दल काय वाटतं? मला वाटतं की आमच्यामध्ये कॉम्पिटिशन अशी नव्हती, कारण एखादा विनोद जो मला मी घेतला होता तो कदाचित भाऊने सजेस्ट केलेला होता, जो भाऊने एखादा विनोद घेतला तो कदाचित सागरने सजेस्ट केलेला असेल, तो भारतदादाने सजेस्ट केलेला असेल. सो आमच्यात तशी कॉम्पिटिशन नव्हती. कुणालाही मिळालं तरी ते घरातच येणार होतं. सो आम्ही सगळेच आनंदी होतो. म्हणजे राज्य कुणीही जिंका, राज्य आपणच करणार अशी भावना होती. सो कॉम्पिटिशन सचच नव्हती, पण हुरहुर होती नक्कीच की हे अवॉर्ड कुणाला मिळेल. आणि भाऊला मिळालं. सो मी खूप आनंदी आहे की भाऊ डिझर्विंग आहे यार, भाऊला मिळालं. त्या व्यतिरिक्त आमच्या कार्यक्रमाला आणखीन 2 अवॉर्ड्स मिळाले. निलेश साबळेला तर काय म्हणजे मला नाही वाटत त्याला पर्याय आहे खरं तर. आणि कथाबाह्य कार्यक्रम ऑफकोर्स आमचाच यार, प्रेक्षकांनी खूप डोक्यावर घेतलं आहे आम्हाला आणि थँक्यू सो मच इतकं प्रेम आम्हाला दिलं. धन्यवाद. आणि आता विनोदी व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट जी ठरली भाऊ कदम, भाऊ तुमच्या मनात नक्की काय भावना आहे? लोकांचं अनलोट प्रेम आहेच, पण त्याची एक पावती पण मिळाली असं वाटतं का? हो, म्हणजे मला अवॉर्ड तर मिळाला, पण लोकांनी त्याची पावती दिलीच. त्यांच्यामुळे शक्य झालं हे. त्यांना आवडत होतं म्हणून ते बघत होते आणि म्हणून फॅन वाढले आणि TRP वाढला. हे सगळं करायला आमचा एक कॅप्टन होता निलेश साबळे, की आम्ही 2 तास झोपत तर येतो पण तो झोपत नव्हता आणि त्याचं काम सुरू व्हायचं, एकदा कंप्लीट झालं की आमचं सुरू व्हायचं, मग आम्हाला झोप नसायची. त्यामुळे दोघंही असे तसे झोपतच नव्हतो आम्ही. आणि टेन्शन यायचं की आता काय पुढे, लोक बघतात, त्यांच्या अपेक्षा वाढल्यात. तर आता हा विनोदाचा जो हे कलर दिसत आहेत ना मला, याच्यातून मला पोलीस असल्याचा भास होतो. म्हणजे विनोदाचा रक्षक आपण असं आहोत आता, आणि ते सांभाळले पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे आणि ते छानपैकी करता आलं पाहिजे. कारण टीम आमची अशी आहे की काही वेगळं घ्यायला देत नाही, छान तेवढे जपतं, म्हणजे बिलो द बेल्ट करतच नाही आम्ही, आणि ते जपायला देतं जी आमचं. जीचे आभार. तशी माझी आता ही विनोदी कलाकार जे व्यक्तिरेखा आहे ते पारितोषिक आज मिळालं, माझी इच्छा, माझे स्वप्न. तुषार, सगळेजण म्हणतात की तुषार आमच्या सगळ्या टीममधला फार क्रिएटिव्ह माणूस आहे, पण तो नेहमी मागे असतो, फारसा दिसत नाही, आणि दिसला की एकदम धमाल करतो. तर आज अवॉर्ड मिळाले, त्याचा आनंद तुझ्या मनात नक्की काय आहे? तुझी देखील टीम यासाठी खूप राबत असते, तुला काय वाटतं? नक्कीच मला आनंद झाला या गोष्टीचा की मी ह्या टीमचा मुळात पहिले एक भाग आहे आणि माझ्यातल्या कलागुणांना वाव जे काही तिथे मिळतो त्याबद्दल तर मी डॉक्टरचा मनापासून आभारी आहे. आणि खूप आनंद होतो की आपण एक काहीतरी म्युझिकली काहीतरी करत असतो ते लोकांपुढे यावं, आणि ते मला जे करायचं असताना ते डॉक्टर मला करू देतो, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे खूप आनंद होतो आणि अजून काय सांगू, चला हवा उद्या.